प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्र संहिता ह्याचा 65 अध्याय आणि 5वं वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की दावीद म्हणत आहे, हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमाचा व दूर असलेल्या समुद्रावर असलेल्याचा तू आहेस. तू आपल्या भयंकर कृत्याने आम्हाला उत्तर देतो. आमेन. इथे हे वचन सांगतं की आपला परमेश्वर भयंकर कृत्य करतो आणि हे भयंकर कृत्य काय आहेत हे आज आपण वचनांद्वारे बघणार आहोत. आपल्यासारखे सर्वसाधारण मनुष्य जे काम करू शकत नाही ते अशक्य गोष्टी परमेश्वर शक्य करतो. आमेन. परमेश्वर अद्भुत कार्य करतो. आज आपण ते अद्भुत कार्य त्याच्या वचनांद्वारे बघणार आहोत. जेव्हा इस्रायल लोक हे मिस्र देशातून निघाले होते तेव्हा ते तांबड्या समुद्रासमोर आले आणि त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग नव्हता आणि फारोचं सैन्य त्यांच्या मागे आलं होतं आणि त्या वेळेला परमेश्वर तो तांबडा समुद्र तो भागतो आणि इस्रायलांना तो वाचवतो. हालेलुया. समुद्रामध्ये मार्ग तयार करणं हे आपल्यासाठी अशक्य आहे, पण परमेश्वराने एका क्षणात त्या समुद्रामध्ये मार्ग तयार केला आणि त्याच्या लेकरांना इस्रायल लोकांना शत्रूंपासून वाचवले. आमेन. इतकंच नाही तर जेव्हा इस्रायल देशातून इस्रायल लोक बाहेर पडले तेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ होऊन त्यांचे रक्षण करत होता आणि त्यांना मार्गदर्शन करत होता. परमेश्वराने त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढले, स्वर्गातून अद्भुतरित्या त्यांना मान्ना पुरवला. आणि जर आपण नवीन करारात बघितलं तर लाजर मरून 4 दिवस झाले होते आणि त्याला कबरेत ठेवले होते आणि 4 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने लाजराला मेलेल्यातून जिवंत केले. आमेन. आणि या प्रकारे आपल्या जीवनामध्ये कुठलीही अशक्य गोष्ट असो, कुठलीही अशी गोष्ट असो जी आपल्यासाठी शक्य नाहीये ती परमेश्वरासाठी शक्य आहे आणि परमेश्वर आपल्याला देखील अद्भुतरित्या उत्तर देतो. आमेन. आणि म्हणून आपल्यासाठी एक गोष्ट इथे महत्त्वाची शिकायला मिळते की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण प्रथम सांसारिक गोष्टींसाठी किंवा जगिक गोष्टींसाठी प्रार्थना न करता पहिले आपण आत्मिक गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वराबरोबर आपला एक संबंध आपला जडला पाहिजे आणि आपण आत्मिकरित्या वाढलं पाहिजे. परमेश्वरासाठी एक शुद्ध जीवन जगण्यासाठी आपण परमेश्वराकडे सामर्थ्य आणि पवित्र आत्म्याची फळं मागितली पाहिजे. आणि इतकंच नाही तर रोज परमेश्वराबरोबर चालण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी आणि त्याच्या वचनांप्रमाणे वागण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. त्याची स्तुती आराधना करून आपण त्याची सेवा केली पाहिजे. हालेलुया. तर आपण या सर्व गोष्टी परमेश्वराकडे प्रार्थनेद्वारे मागूया आणि आपल्या जीवनात असलेल्या सर्व गरजा परमेश्वर अद्भुतरित्या पुरवेल आणि आपल्या सर्व अडचणी तो अद्भुतरित्या दूर करेल आणि सर्व अशक्य गोष्टी शक्य करेल. हालेलुया. कारण आपला पिता हा विश्वसनीय पिता आहे. तर ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना आशीर्वादित करो. आमेन.